आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी राजकीय बातमी इथे। मंत्रिमंडळासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली होती असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आता सनसनाटी आरोप केलेत। पैसे न दिल्याने मंत्रिपद स्वीकारलं नाही असंही केसरकरांनी म्हटलंय। जमीन विकून पैसे देऊ असं सांगितलं होतं। खोकेंचा आरोप करणारेच खोके मागत होते याचाही मोठा गौप्यस्फोट आता दीपक केसरकरांनी केला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद देण्यासाठी पैसे मागितल्याचा सनसनाटी आरोप शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। महाविकास आघाडीच्या काळात मंत्रिपदासाठी पैसे मागितले होते पण मागितलेले पैसे देणं शक्य नव्हतं असा दावा केसरकरांनी केलाय। जमीन विकून पैसे देऊ असं त्यावेळी सांगितल्याचं केसरकरांनी सांगितलंय। शिंदेंनी मंत्री करताना कोणतेही पैसे घेतले नाही किंवा मागितले नाही। उद्धव ठाकरेंकडून त्यावेळी पैशाची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केला। मी 1 कोटीचा चेक पक्षासाठी दिलेला आहे, परंतु मंत्रिपदासाठी जे पैसे मागितले तेवढे पैसे काय माझ्याकडे नव्हते। त्याच्यामुळे मी लेखी पत्र दिलेलं होतं की माझ्या जागा खपल्यानंतर आणि माझ्या एका बरोबरच्या मित्रांचं पत्र दिलं होतं की हे पैसे आम्ही तुम्हाला देऊ। शेवटी राजकारणामध्ये पक्षाला पैसे लागत असले तर मी समजू शकतो, पण जे लोक स्वतःच पैसे घेत नाहीत त्यांच्याकडून पैसे मागितले तर आम्ही पैसे कुठून देणार? तर आमच्या जागा असतात वाडवडिलांच्या, आमची 3ऱ्या पिढीची श्रीमंती आहेत, खपल्यानंतर आम्ही देऊ ना, चेकने देऊ। पक्षाला चेकने पैसे स्वीकारण्याची संधी असते कारण पक्षाला अनेक खर्च असतात, तर हे चेकने द्यायला मध्ये काही हरकत नव्हती। आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही मंत्रिपद। मला कधी वाईट वाटलं नाही। अशा तऱ्हेचे ॲडजस्टमेंट करून मंत्रिपद घेणं हा काय उद्देश नाही। जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलट आहे। आमच्यापैकी कोणी 1 रुपया सुद्धा घेतला नाही। आम्हाला मंत्री करताना 1 रुपया सुद्धा शिंदे साहेबांनी घेतला नाही, परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी मात्र पैसे मागितले होते, ही वस्तुस्थिती आहे। दरम्यान आशिष शेलार यांनी दीपक केसरकर यांच्या विधानावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। मला दीपकजी नेमकं काय म्हणाले माहित नाही, पण ते जर असं म्हणाले असतील तर हा गंभीर मामला आहे आणि एका राजकीय पक्षामध्ये अशा पद्धतीची मागणी नेत्यांकडून होत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही। त्याबद्दलची विशेष माहिती पुढची केसरकरच देऊ शकतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।